करायचे स्मरण. जय जय रघुवीर समर्थ. जय जय रघुवीर समर्थ. श्रीमद्दास बोध. दशक 18वा. बहुजिनसी. समास 4. देह दुर्लभ निरूपण नाम. श्रीराम समर्थ. समर्थांनी दशक 4. दशक 18वा बहुजिनसी आणि समास 4. त्यामधला समास देह दुर्लभ निरूपण. दुर्लभ सांगितलंय. देह आणि दुर्लभ. समर्थ सांगतात देह दुर्लभ म्हणजे मनुष्य देह मिळणे अत्यंत कठीण आहे. हे सोपं काम नाही आहे, दुर्मिळ आहे. त्याच्यावरती समर्थांनी निरूपण केलेलं आहे. का देह दुर्लभ आहे. प्रत्येक ओवीमध्ये का मनुष्य देहाला श्रेष्ठ मानलेलं आहे. 84चा फेरा आहे. असंख्य योनीमधून फिरल्यानंतर मनुष्य योनी मिळतो. जसा एखाद्याला लॉटरी लागते करोडोमधून लाखोमधून, जसं एखाद्याला लॉटरी लागतं तसा हा मनुष्य जन्म आहे. या 84 लक्ष फेरीमधून मनुष्याचा जन्म भेटलेला आहे. आणि याची व्हॅल्यू जी आहे ती करोडाच्या वरती आहे. एक एक पार्ट जरी बघितलं, इंद्रिय जरी बघितली तरी करोडाच्या वरती आहेत. म्हणजे किती समोर सांगतात की मनुष्य देह मिळणं किती अवघड आहे आणि ते टिकवणं ते तर अजून अवघड आहे. मग समर्थ सांगतात हा देह फक्त भोगासाठी नाही आहे, भोगण्यासाठी नाही आहे. धर्म, साधना, ज्ञान, सेवा, ईश्वर प्राप्तीसाठी आहे, मोक्ष प्राप्तीसाठी दिलेलं आहे. आणि ते असेपर्यंतच आपल्याला हा देह सत्कर्मी लावायचा आहे, चांगल्या कामासाठी लावायचं आहे. जप करायचं आहे, तप करायचं आहे, तीर्थयात्रा करायची, नामस्मरण करायचं आहे, बैठक करायचे, सत्संग करायचं आहे. म्हणून समज सांगतं हा मनुष्य देह अमूल्य आहे, त्याचा योग्य उपयोग करायचा आहे. बाकी सर्व नश्वर आहे. पैसा, वस्तू सहज मिळतील, येतील जातील. पण हा जो मनुष्य जन्म आहे हा सहजासहजी मिळत नाही आहे. त्यासाठी चांगलं कर्म करावं लागतात. समर्थ सांगतात पुढे याच्यामध्ये दिलंय, देहाकरिता गणेश पूजन, देहाकरिता शारदा वंदन, देहाकरिता गुरु सज्जन, संत श्रोते. म्हणजे हे सर्व जे गणेश वंदना करतो, गणेश पूजन करतो, शारदा वंदन करतो, पूजन करतो, गुरुचं पालन करतो, गुरुवाक्य पढतो, संत श्रोतींसोबत आपण निरूपण ऐकतो, हे सर्व देहासाठी आहे, प्राण्यांसाठी नाही आहे. कोणता प्राणी बघितलाय? कुत्रा बघितलाय का मांजर बघितलाय का जो गणेश पूजन करतोय? नाही, कोणालाच अधिकार नाही आहे. 84 लक्षमध्ये फक्त मनुष्याला अधिकार आहे. फक्त देवप्राप्तीचा, गणेश पूजनाचा, भक्तीचा, नामस्मरणाचा. फक्त त्यासाठी देह असणं गरजेचं आहे. देहच फक्त गणपती पूजन, सरस्वती वंदना, गुरुसंतांचा सहवास, श्रवण करता येईल. आधी कोणतं नाही. बाकी कोणतेही प्राणी, पक्षी, कीटक करू शकत नाही. देहाकरिता कवित्व चालती, देहाकरिता अध्ययन करती, देहाकरिता अभ्यासती नाना विद्या. या देह आहे म्हणून सर्व चालतंय. देहामुळेच कविता आहे, कविता बनू शकते, पाठांतर होतो, अभ्यास होते, विद्या आहे, कला आहे, ज्ञान प्राप्त होते. कारण मनुष्य आहे. प्राण्याला कोणतं आहे? काहीच नाही आहे. तर खाणं, पिणं, राहणं हेच फक्त प्राण्यांसाठी आहे.
पण जी शिकण्याची विद्या आहे, कला आहे, ती मनुष्यासाठी आहे. गायन आहे, वाचन आहे, शास्त्र आहे, संगीत आहे, सर्व आहे. हे सर्व मनुष्यासाठी दिलेलं आहे. कारण काही ना काही नवीन प्रगती शिकली पाहिजे, काही ना काही आलं पाहिजे. प्रगती हा फक्त मनुष्यच करू शकतो, बाकी इतर कोणताही जीव करू शकत नाही. पण आपला देह काय करतोय? एवढा करोडचा देह मिळून सुद्धा आपण वाईट मार्गावर जातोय. काम, क्रोध, मद, मत्सर, दंभ, संशय, चिंता ह्या विषयामध्ये अडकून बसलोय. मोक्षप्राप्ती मिळेल कसं? ईश्वर प्राप्ती होईल कशी? म्हणून हा देह कमालीचा आहे, एवढा दुर्लभ आहे. हा आपल्या सत्कर्मी लावायचा आहे. त्यासाठी सर्व सोडून भक्ती करायची आहे, नामस्मरण करायचं आहे. तेव्हाच आपल्याला मोक्षप्राप्ती होईल. देहाकरिता ग्रंथ लेखन, नाना लिपी ओळखन, नाना पदार्थ शोधन. देहाकरिता म्हणजे ग्रंथ लिहिणं, ग्रंथ लेखन, लिपीचं वाचन, अभ्यास वाचणं, विविध गोष्टींचा शोध घेणं, हे सर्व देहामुळे शक्य होते, प्राण्यांमुळे नाही. आणि समर्थांनी बघ किती सांगितलं, देह दुर्लभ निरूपण. प्रत्येक ओळीचा अर्थ आणि अर्थ आपल्या देहाशी आहे. का आपला देह बेस्ट आहे सांगितलं, प्रत्येक ओळीमध्ये सांगितलेलं आहे. इतर प्राणी मात्रांपेक्षा आपला देह श्रेष्ठ काय आहे हे समर्थांनी सांगितलेलं आहे. देहाकरिता महाज्ञानी, सिद्ध साधू ऋषी मुनी, देहाकरिता तीर्थाटनी, फिरती प्राणी. म्हणजे महाज्ञानी जे असतील, साधू असतील, ऋषी असतील, मुनी असतील, या देहांच्या साह्यानेच साधना आणि तीर्थयातना या होतात आणि हे तीर्थाटने करीत हिंडतात. म्हणून मानव देह अत्यंत मौल्यवान आहे आणि त्याच्यामुळे धर्म, ज्ञान आणि साधना आणि मोक्षमार्ग शक्य आहे, अन्यथा नाही. देहाकरिता कर्म मार्ग, देहाकरिता उपासना मार्ग, देहाकरिता ज्ञान मार्ग. भूमंडळी चांगली कर्म करणं, चांगली उपासना करणं, ज्ञान हा जीवन सत्कर्मी लावणं, हा फक्त देहाला आहे, मानवी देहाला आहे. प्राणी मात्राला कोणताहीच नाही. जगात कर्मयोग, भक्तियोग, ज्ञानयोग हे सर्व फक्त देहाला आहेत. कोणतं प्राणी मात्र आपण बघितलं आहे जो बैठकीला बसला आहे, जो चांगलं कर्म करतोय? का कोणत्या प्राण्याला जास्त ज्ञान आहे? असं कोणतं आहे? कोणीच नाही आहे. हे सर्व मनुष्याला आहे. म्हणून हा मनुष्य जीवन श्रेष्ठ आहे. तो आपल्याला धर्मानुसार, कर्मानुसार चांगला करता आला पाहिजे. योनी वित्रागी तापसी, देहाकरिता नाना सायासी, देहाकरिता आत्मयासी, प्रगटने घडे. म्हणजे अंतरात्म्याचमुळे योगी, तापसी, विरक्त लखील लोक या देहांच्या साह्याने साधना करून आत्मज्ञान प्राप्त करू शकतात. म्हणजे दिले देहाकरिता आत्मयासी प्रगटने घडे. या 84 जण सुटायचा असेल तरी हे ताप जे आहेत ते सहन करावे लागतील. तेव्हाच भजन केलं, भक्ती केलं तर हा जो देह आहे तो आत्म्याशी मिळेल, परमात्म्याशी मिळेल आणि भगवतगती प्राप्त होईल. इहलोक आणि परलोक, देहाकरिता सकळ सार्थक, देहाविना निरर्थक, सकळ काही. म्हणजे हा लोक, इहलोक आणि परलोक, म्हणजे हा लोक आणि बाहेरचा लोक, याचं सार्थक अंतरात्म्यामुळेच होतं. इहलोक आणि परलोक दोन्ही देहामुळे सार्थक होतात. देह जर नसला तर सर्व निरर्थक आहे. पुरश्चरणे अनुष्ठाने, गोरांजने धूम्रपाने, शीतोष्ण पंचाग्नी साधने, देहाकरिता.
म्हणजे पुण्य आणि पाप हे देखील देहानेच घडतं. इथे दिलंय अंतरात्म्यामुळेच पुनश्चरण आणि अनुष्ठान, गोरांजन, धूम्रपान, शीतोष्ण हे सर्व सहन करावं लागतं. आणि हे पंचसाधन इत्यादी केले जातात. काय दिले? शीतोष्ण पंचाग्नी साधने देहाकरिता. देहाकरिता पुण्यशीळ, देहाकरिता पापी केवळ, देहाकरिता नरगळ शुचिस्मंत. म्हणजे पुण्यशीळ अथवा अत्यंत पापी, पुण्य करणारा असो किंवा पापी असो, अनाचारी असो किंवा सदाचारी असो, पण सर्वात जो अंतरात्मा आहे तोच खरा श्रेष्ठ आहे, तोच वर्तत असतो. देहाकरिता अवतारी, देहाकरिता वेशधारी, नाना बंडे पाषांडे करी, देहाकरिता. म्हणजे अवतारी आणि वेशधारी अनेक प्रकारची बंड आहेत, पाखंड आहेत, पण करणारे यातील जो अंतरात्मा आहे तोच करताय. आणि नवविधा भक्ती सांगितल्या आहेत. हे 4 प्रकारच्या मुक्ती देखील आहेत आणि या देहामुळेच प्राप्त होत आहेत. म्हणून मानव देह हा साधनासाठी परम साधन आहे. साधनेसाठी त्याचा उपयोग धर्म, भक्ती, ज्ञान आणि चांगल्या कर्मासाठी फक्त करता आला पाहिजे. समोर सांगतात फक्त या देहाचा जो अहंकार आहे, मीपणा आहे, तो फक्त बाजूला ठेवून देहाचं महत्त्व ओळखायचं आहे. देहाकरिता विषय भोग, देहाकरिता सकळ त्याग, होती जाती नाना रोग, देहाकरिता. म्हणजे हे सर्व भोग आहेत, विषय भोग, हे सर्व देहालाच आहेत. चांगलं वाईट काय असतं, अंतरात्मा निराळलेले विषय भोग आहेत. तोच सर्वांचा त्याग करतो. आपण कधी ऐकलंय काय? तो सुखी माणूस कशाला म्हणतो आपण? ज्याच्याकडे पैसा आहे, खाऊन पिऊन मजा मारतोय, इकडे तिकडे फिरतोय, त्याला आपण आपल्या याच्यामध्ये सुखी मानतोय. समोर सांगतात अंतरात्मा निराळे, जो सर्वस्वाचा जो त्याग करतोय तो खरा सुखी आहे. त्याला कोणताही रोग लागू शकत नाही आणि जरी लागला तरी तो जाईल. संसारातील सर्व अनुभव, कला, सुख, दुःख, ज्ञान, देवप्राप्ती, ईश्वरप्राप्ती या सर्व देहामुळे शक्य आहे. देहाकरिता नवविधा भक्ती, देहाकरिता चतुर्विधा मुक्ती, देहाकरिता नाना युक्ती, नाना मते. हे सर्व 9विधा प्रकारची भक्ती, या चतुर्विधा मुक्ती हे सर्व देहासाठी आहेत, अन्यथा कोणासाठी नाही. देहाकरिता दान धर्म, देहाकरिता नाना वर्म, देहाकरिता पूर्वकर्म, म्हणती जनी. म्हणजे या देह जो आहे तोच दान धर्म करू शकतो, अन्यथा कोणताही पक्षी, पशु, प्राणी दान करू शकत नाही. या देहाकरता नाना कर्म आहेत, हे रहस्य उलगडतात. जी पूर्वकर्म आहेत, ते पूर्वजन्मातील कर्म संबंधी अनुमान, तर्क जे लावू शकतात ते फक्त मनुष्य लावू शकतात, अन्यथा कोणतेही प्राणी लावू शकत नाही. म्हणून देहाकरिता पूर्वकर्म म्हणती जनी. देहाकरिता नाना स्वार्थ, देहाकरिता नाना अर्थ, देहाकरिता होईचे व्यर्थ आणि धन्य. म्हणजे या अंतरात्म्यामुळे नाना प्रकारे स्वार्थ साधला गेलेला आहे. म्हणून नाना पदार्थ मिळवले मनुष्य जन्मही व्यर्थ जाऊ शकतो किंवा धन्यही होऊ शकतो. देहाकरिता नाना कळा, देहाकरिता उन्हा आगळा, देहाकरिता जिव्हाळा भक्ती मार्गाचा. म्हणजे सर्व कला, वेगळेपणा, प्रेमभाव आणि भक्ती मार्ग हे देहामुळेच अनुभवता येतात. म्हणजे अंतरात्म्यामुळे
नाना कला शिकू शकतात. मनुष्य उन्हा किंवा आगळा असो, त्याच्या भक्तिमार्ग संबंधित जीवाला उत्पन्न होतो. देहाकरिता नाना सन्मार्ग साधने, देहाकरिता तुटे बंधने, देहाकरिता निवेदने, मोक्ष लाभे. समोर सांगतात, अंतरात्म्यामुळे नाना सन्मार्गाची साधना करता येतं, त्यामुळे बंधनं तुटतील आणि अंतरात्म्यामुळे आत्मनिवेदन आणि मोक्ष लाभू शकतो. देहाकरिता नाना वस्त्रे, देहाकरिता नाना यंत्रे, देहाकरिता नाना शस्त्रे. देहाकरिता म्हणजे हे सर्व जे आहेत, नाना वस्त्र नाना अस्त्र, हे सर्व देहाला आहेत. पॅन्ट शर्ट धोतर लंगोट साडी दुसरे काही ड्रेसेस असतील, हे सर्व देहाला आहेत, बाकी कोणत्या योनीला नाही आहे. जे पण यंत्र आहेत, स्कूटर आहे, सायकल आहे, बाईक आहे, कार आहे, JCB आहे, ट्रक आहे, बस आहे, सगळे नाना प्रकारची यंत्र आहेत. हेलिकॉप्टर आहे, ट्रेन आहे, जे पण आहे हे सर्व मनुष्यासाठी आहे. वस्त्र साधनं शस्त्र विविध प्रकारची गोष्टी ह्या फक्त देहासाठीच निर्माण झालेल्या आहेत, म्हणून हा देह श्रेष्ठ आहे. देहा सकळामध्ये उत्तमू, देही राहिला आत्मा रामू, देह घटी पुरुषोत्तमू, विवेक जाणती. म्हणजे मानव देह सर्व देहात उत्तम आहे, त्यातच आत्माराम आहे. त्या आत्मारामाला आपल्याला ओळखता आला पाहिजे. विवेक पुरुष आहेत आणि ते सर्व प्राणी मात्रात पुरुषोत्तम आहेत, हे जाणायचे. देहाकरता नाना कीर्ती अथवा नाना अपकीर्ती, देहाकरिता होती जाती अवतार माळिका. देहाकरिता देहामधीच उत्तम, देह राहिला अंतरात्मा, सकळा घटी पुरुषोत्तमा, विवेक जाणती. म्हणजे या देहामध्येच अंतरात्मा आणि परमेश्वराचा अंश आहे, हा विवेक माणसाने ओळखता आला पाहिजे. कीर्ती आणि अपकीर्ती या सर्व देहामुळेच आहेत. देह केवळ फक्त शरीर नाही आहे, तो आत्मज्ञान आणि परमेश्वर प्राप्तीचं साधन आहे. म्हणून समर्थ सांगतात, या देहाचा जो आहे अहंकार मोह नसला पाहिजे. या देहाचा सदुपयोग कसा करता आला पाहिजे हे शिकवत आहेत. देहाकरता सकळ काही, देहाविन काहीच नाही, आत्माविरे ठाई ठाई, नवतास जायचा. म्हणजे या देहधारी अंतरात्म्यामुळे सर्व काही घडतं, आणि जर तो काही नसेल तर काहीच होऊ शकत नाही. म्हणून आत्मा जेथल्या तिथे जणू काही नव्हताच अशा प्रकारे विरून जातो. या देहामुळे सर्व जे व्यवहार आहेत ते सर्व होत आहेत. या देहाशिवाय काही करता येत नाही. आत्मा सर्वत्र पसरलेला आहे, तो ईश्वर आहे आणि आपला देह नश्वर आहे. जसं आपण गाडी चालवतो, जसं आपण ब्रेक देतो, एक्सेलरेटर दाबतो, क्लच दाबतो, जशी गाडी चालते, इंजिन चालतं, तसा हा आपला देह आहे आणि चालवणारा अंतरीचा अंतरात्मा आहे. देह परलोकीचे तारू, नाना गुणांचा गुणगारू, नाना रत्नांचा विचारू, देहाचेनी. म्हणजे मानवी देह हा परलोकातून तारून नेणारा नाव आहे, परलोक प्राप्त करून देणार आहे. तो नाना गुणांचा आगर आहे आणि या अंतरात्म्यामुळेच नाना रत्नांचा विचार केलेला आहे. सर्व गुण विचार आणि ज्ञान या देहामुळेच प्रगट होतात. देहाचेने गायन कळा, देहाचेने संगीत कळा, देहाचेने अंतर कळा ठाई पडे. म्हणजे या गायन संगीत गणित विज्ञान कला हे सर्व देहामुळे शिकता येतात, अन्यथा नाही. देह ब्रह्मांडाचे फळ,
देह दुर्लभची केवळ, पर्या देहांचं निवळ, उमजा वावे. हा मानव देह आहे, हा सर्व संपूर्ण सृष्टीत श्रेष्ठ फळ आहे आणि अत्यंत दुर्लभ आहे, म्हणून तो शुद्ध आणि पवित्र ठेवायचा आहे. म्हणून मानव देह दुर्लभ सांगितलेला आहे. हा म्हणून ब्रह्मांडाचं फळ आहे. यात असलेल्या देहीला म्हणजे अंतरात्म्याला उमजायचं आहे, जाणायचं आहे. देहाकरिता लहान थोर, आकरिता आपल्या व्यापार, त्याही मध्ये लहान थोर किती एक. म्हणजे अंतरात्म्यामुळे सर्व लहान थोर आपापल्या व्यवहार करतात. त्या व्यवहारातही लहान थोर असं कित्येक प्रकार आहेत. जे जे काही धरून आले, ते ते काही करून गेले, हरिभजने पावन झाले किती एक. म्हणजे ज्यांनी ज्यांनी मानव देह घेतला, धारण केला, त्यांना काही ना काही कार्य केलंय, त्यांना काही ना काही प्राप्त झालंय. जे जे काही हरिभजन करणारे आहेत, ते खऱ्याखुऱ्याने पावन झालेत, पतित झालेत. अष्टधा प्रकृतीचे मूळ, संकल्प रूपाची केवळ, नाना संकल्पे देह फळ घेऊन आले. म्हणजे अष्टधा प्रकृती सांगितले आणि मूळ केवळ संकल्प रूपच आहे. त्याचा नाना संकल्पच देवरूप फळ घेऊन जातात. म्हणजे जसं मुळामध्ये फळ येतं आणि फळामध्ये पुन्हा बीज निर्माण होतं, तसंच हे सृष्टीचं चक्र आहे. म्हणून मानव देह हा ईश्वर प्राप्ती आणि ज्ञान, कळा आणि भक्तीसाठी मिळालेला आहे, म्हणून अमूल्य आहे. म्हणून या देहाचा उपयोग हरिभजन, सत्कर्म, आत्मज्ञान आणि लोककल्याणासाठी करता आला पाहिजे. तेव्हा हा देह श्रेष्ठ मानण्यात येईल. हरिसंकल्प मुळी होता, तोची फळी पाहावा आता, नाना देहांतरी तत्वता शोधिता कळे. म्हणजे ते सांगितलंय, हरिसंकल्प मुळात जो आहे तीच मूळ माया आहे. आपल्या देही तर तोच जो मूळचा मेपणा आहे, तो संकल्प अंशरूपाने आहे. नाना देहातील तत्वांचा शोध घेतला तर हे कळून येतं. वेलाचे मुळी बीज, उदक रूपी वेळी समज, पुढे फळांमध्ये बीज मुळीच्या अंशे. म्हणजे एखाद्या वेळाच्या मुळात जशी बी असतं, नंतर ती वेळ पाण्यामुळेच वाढतं आणि म्हणून ती वेळ उदकरूपी समजावी समज सांगतात. आणि वेलीला जर फळ लागलं तर त्यात बी उत्पन्न होते, म्हणून हा चक्र आहे. मुळाकरिता फळ येती, फळकरिता मुळे होती, येणेकरिता होत जाती भूमंडळ. म्हणजे हे सर्व मुळापासून आहे. मुळापासून फळ येतं आणि फळामधून बीज होतं. नवीन नवीन मुळं निर्माण करण्याची ताकद हे फक्त सृष्टी आहे आणि हे सृष्टीचं चक्र सतत चालू राहतं. असो काही एक करणे, की कैसे घडे देहा विणे, देह सार्थकी लावणे म्हणजे बरे. समोर सांगतात, अशी काही एक करायची देहाची रचना ही अद्भुत आहे, ईश्वरकरणी आहे. देह आणि त्यातील व्यवस्था अत्यंत आश्चर्यकारक आहे. म्हणून समजतात, हा देह सार्थकी लावायचा आहे. आत्म्याकरिता देह झाला, देहाकरिता आत्मा लागला, उभय योगे उदंड चालिला कार्यभाग. म्हणजे या आत्म्यासाठी हा देह निर्माण झालेला आहे आणि या देहामुळे आत्माचं कार्य घडतंय. म्हणून देह आणि आत्मा यांच्या या एकत्रपणामुळे, या योगाने या जीवनाचा सर्व व्यवहार चाललेला आहे. नाहीतर कोणीही नसेल, जर सर्व आत्मा नसेल तर देह चालू शकत नाही, आणि जर देह नसेल तर आत्मा चालू शकत नाही. ओकिल गुणस्वरूप करावे, आत्म्यासी पडे ठावे,
कर्तृत्व पाहे स्वभावे सकळ काही. म्हणजे समजतात विवेकाने वागा, आत्म्याचं स्वरूप ओळखा आणि सर्व कर्तृत्वाच्या मूळ जे समजून घ्यायचं आहे. देह आणि आत्मा हे परस्पर पूरक आहेत. देहाचा उपयोग आणि आत्मज्ञान फक्त ईश्वर प्राप्तीसाठी करणं हे मानवजातीचं सार्थक आहे, मानवजन्माचं सार्थक आहे. फक्त हा देह साधन आहे आणि आत्मा खरा आधार आहे. आणि खरं जर जगायचं असेल तर विवेकाने जगता आलं पाहिजे आणि हेच खरं श्रेष्ठ आहे. देहा वेगळी पूजा पावेना, देहाविन पूजा फावेना, जनी जनार्दन म्हणून जना संतुष्ट करावे. म्हणजे देहाशिवाय आत्म्याला पूजा पावत नाही किंवा देहाशिवाय पूजा करताही येत नाही. म्हणून सर्व जनांमध्ये अंतरात्म्याच्या रूपाने जनार्दन पाहतो, म्हणून सर्व काही संतुष्ट आहे. उदंड प्रगटला विचार, धर्मस्थापना तदनंतर, ते पूजेचा अधिकार पुण्य शरीरी. म्हणजे पुण्य शरीराच्या ठिकाणी प्रथम उदंड विचार प्रगटतो, त्यानंतर त्याच्याकडून धर्मस्थापना होतं आणि प्रत्येक पुरुषांना पूजा घेण्याचा अधिकार प्राप्त झालेला आहे. सगट भजन करून येते, तरी मूर्खपणे अंगी लागते, गाढवासी पूजेला कळते काय त्याला. म्हणजे सरसकट भजन जर आपण करून कोणाला दिलं, करू म्हटलं तर ते मूर्खपणाचं वाटेल. तर गाढवाची जर पूजा केली तर त्याला काहीच कळणार नाही. म्हणजे गाढवीचा पूजिता कळते, कळे त्याला काहीच कळणार नाही. पूज्य पूजेचे अधिकार, उगेच तोष व्हावे इतर, दुखवू नये कोणाचे अंतर, म्हणजे बरे. म्हणजे जे पूज्य आहेत ते खरंच महान आहेत, त्यांनाच पूजा घेण्याचा अधिकार आहे. पण इतरांना उगीच मान देऊन आपण त्यांना संतुष्ट करावं आणि कोणाचं मन दुखू नये म्हणजे हे बरं. समर्थ सांगतात सकळ जगदांतरीचा देव, शोभता राहावा कोठे ठाव, जना वेगळा जनास उपाव, अनेक नाही. म्हणजे सर्व जगांचा देव हा अंतरात्मा आहे, तो आपल्या अंतरी व्याप्त आहे. जर तो शोभला तर राहण्यात जगात कुठं मिळणार. म्हणून माणसा वाचून या माणसाचं चालणारच नाही. म्हणून त्यांना संतुष्ट करण्याशिवाय दुसरा उपाय नाही आहे. परमेश्वराचे अनंत गुण, मनुष्य काय सांगावी खूण, परंतु अध्यात्म ग्रंथ श्रवण होता. म्हणजे शेवट समर्थ सांगतात परमेश्वरांचे गुण अनंत आहेत. माणसाला त्याचं गुणवर्णन संपूर्णपणे करताच येणार नाहीये. पण या अध्यात्म ग्रंथाचं श्रवण केलं तर त्या कुठे परमात्म्याचा स्वरूपाचा थोडंफार ज्ञान होईल. परमेश्वर कळायला किती सोपं नाहीये. अनंत गुण आहेत. आपलं एक एक गुण समजायला अख्खं आयुष्य निघून जातंय. म्हणून समर्थ या अध्यात्म ग्रंथांचं श्रवण केलं, उपासना केली, भजन केलं तरच त्या परमार्थाचे स्वरूपाचं थोडंफार ज्ञान आपल्याला मिळेल. मानव देह अत्यंत दुर्लभ आहे, अमूल्य आहे. या देहामुळेच ज्ञान, भक्ती, साधना, सेवा, कळा, सत्कर्म सर्व करता येतात. म्हणून देहाचा कोणताही मोह ठेवू नये. त्याचा सदुपयोग हा मानव जातीसाठी, लोककल्याणासाठी, मदतीसाठी झाला पाहिजे. हरिभजन, विवेक, सत्संग आणि चांगलं कर्म यासाठी हा जन्म मिळालेला आहे. कीर्ती, अपकीर्ती, सुख, दुःख, पाप, पुण्य हे सर्व देहालाच अनुभवास येणार आहेत. म्हणून देहशुद्धी, संयमी आणि धर्ममार्गी ठेवायला सांगितले. समोर सांगतात परमेश्वरांचे अनंत गुण, मनुष्य काय सांगावी खूण, परंतु अध्यात्म ग्रंथ श्रवण होता. म्हणजे इति श्रीदासबोधे गुरुशिष्य संवादे
देह दुर्लभ निरूप नाम समास चौथा. जय जय रघुवीर समर्थ.